म्हणून जर का तुम्ही सरकी पेरली असती तर आडवी उभी मशागत झाली असती. आता पुढच्या वर्षी तुम्ही ते करणार का? ते करणार आहोत. म्हणजे बाया लावायचं कामच कामच नाही. नाही. एक उभी मारायची एक आडवी मारायची, बस, बस. खेळ खाल्लास एवढं तेवढं गाया पोहोचते का आपलं घरच्या घरी आपलं तेवढं काढून घ्यायचं. म्हणजे खुरपणीसाठी लेडीज वर्कर लावण्याची गरजच तुम्हाला पुढच्या वर्षी पडणार नाही. कमी पडून. बरं, तर आता तुम्हाला काय वाटतं, आता तुमच्याकडे हा ट्रॅक्टर आहे, गेले 5-6 महिने तुम्ही हा ट्रॅक्टर वापरत आहे, आता इतरही शेतकरी हा ट्रॅक्टर घेण्याच्या माझं पाहून आणखीन दुसरे समोरलं आमच्या शेजाऱ्यांना घेतलं ना. अच्छा, नाही आता हा तुमचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातले लोक पाहणार आहेत, तर त्यांना काय सांगाल तुम्ही, हा ट्रॅक्टर घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे? नाही नाही, हा ट्रॅक्टर तर लई सुखाचा आहे. अच्छा, यानं चांगलं आहे. पुढं जायचं असलं तरी आपलं जे त्याला चालेलं तर चारा लागणार नाही, चाललं तर ते उभं राहीन तर त्याला डिझेलही नाही लागणार. डिझेल लागणार नाही आणि माणूस त्याला पाहायला काही काम नाही. नाही तर बैलाला काम असो की नसो त्याला बैला मागं हिंडावंच लागतं, त्याला सोडबाण करावंच लागते. आणि ते ह्या ट्रॅक्टरमुळं असं इतकं सुख झालं तर ते पुढंच काही काम राहिलं नाही आमचं. म्हणजे 2 दिवस गावाला जरी निघून गेलं तर त्याला काही खात तुडी लागत नाही. तर मंडळी, अशा पद्धतीचा वाकचौरे काकांचा हा ट्रॅक्टर DK चॅम्पियन वामन, या संदर्भातनं आपण आज या सगळ्या गोष्टींची माहिती घेतोय. तर त्यांचा एक सगळ्यात मोठा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आज आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजे कुठल्याही कंडिशनमध्ये काहीही झालं तरी आपलं काम सगळं आटोपून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाता येतं. आपल्याला आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या मित्रांसाठी, आपल्या गावकऱ्यांसाठी आपल्याला वेळ देता येतो, असं त्यांचं मत आहे, त्यांचा आनंद आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. त्यासाठी त्यांनी हा DK चॅम्पियन वामन खरेदी केलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्या जवळपास 15 एकराची मशागत ते यावर्षी त्यांनी केलेली आहे. गेल्या 7-8 महिन्यांपासून त्यांच्याकडे हा ट्रॅक्टर आहे आणि तेव्हापासून ते या शेतीची मशागत करत आहेत. अत्यंत उपयुक्त असा हा ट्रॅक्टर आहे असं त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळतं. तर मंडळी, लवकर लवकर पडल्यामुळं काय राहिलं, माल निर्मळ राहिला. आणि आता हे माझे पळ्यात आणि त्या समुद्राला पळ्यात फरक पाहतो. म्हणजे तिथल्या पाळी बसल्यामुळं आणखीन त्याला चालणार. तर काकांचं हे देखील म्हणणं आहे की आमचं जे कपाशीचं शेत आहे ते बाजूच्या शेतापेक्षा चांगलं आहे. त्याचं कारण असं आहे की वारंवार त्याला मशागत त्याची झालेली आहे. तर मंडळी, अशा पद्धतीचा हा DK चॅम्पियन वामन आपल्यासमोर आहे आणि याबद्दल तुम्हाला कुठलीही प्रश्न किंवा तुम्हाला कुठलेही विचारणा जर का करायची असेल तर ओम ॲग्रो इक्विपमेंट्स नावाचं शोरूम, तिथे कारखाना आणि तिथे याचं डीलरशिप आणि डिस्ट्रीब्युशनशिप आहे आणि ती डिस्ट्रीब्युशनशिप सांभाळतात अशोक आरगडे सर, संपूर्ण मराठवाडा